नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी चॅट कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदू शकत नाही किंवा अशी फार कमी उदाहरणं असतात. मात्र जर तुमच्यावरती सरस्वती प्रसन्न असेल तर लक्ष्मीची कृपा तुम्हाला होणारच. हे सगळं सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे आपल्या भेटीला येतोय एक नवा शो, कोण होणार मराठी करोडपती. आणि त्याच निमित्ताने एक खास गेस्ट आज आपल्या बरोबर आहे चॅट कॉर्नरवरती. माझ्या मागे तुम्ही हे स्टिंग पाहू शकत असाल आणि तुम्हाला अंदाज आलेलाच असणार आहे की आज आपल्या भेटीला कोण आलेलं आहे चॅट कॉर्नरवर. स्वप्नील, तुझं खूप 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 स्वागत. खरं तर आम्हाला तुला कायमच सिल्वर स्क्रीनवर पाहायची सवय आहे किंवा आम्ही तुला त्या मोठ्या पडद्यावरती बघतो आणि आता एकदम तू छोट्या पडद्यावरती आम्हाला दिसणार आहेस. आमची खूप उत्सुकता आहे या शोच्या दृष्टीने. तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं की आपल्याला कोण होणार मराठी करोडपतीचा हा सीझन करायचा आहे तेव्हा काय होतं मनात? सगळ्यात आधी नमस्कार आणि नमस्कार महाराष्ट्र. खूप मस्त वाटतंय ABP माझ्याच्या स्टुडिओमध्ये येऊन आणि खूप वर्षांनी एका TV शोच्या निमित्ताने ABP माझाच्या स्टुडिओमध्ये आलो. ह्याचा विशेष आनंद आहे. कारण मी नेहमी असं सांगत आलो की आय एम अ TV प्रोडक्ट. मी आज जे काही आहे तो टेलिव्हिजनमुळे आहे आणि मला असं वाटतं की 2 वर्षानंतर ऑलमोस्ट पुन्हा TV करताना मला खूप आनंद होतोय. जेव्हा मला कोण होईल मराठी करोडपतीच्या या पर्वासाठी विचारलं तेव्हा मला काय वाटलं ह्याचं उत्तर असं आहे की मला स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटलं. कारण मला आठवतंय मी जेव्हा पहिल्यांदा 2000 साली हा हिंदीमध्ये शो आला होता, कौन बनेगा करोडपती या नावाने, आणि आपल्या सगळ्यांचे लाडके बच्चन साहेब तो होस्ट करत होते आणि मी या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो पाहिला होता टीव्हीवर. एक दर्शक म्हणून मीही पाहिला होता आणि तो पहिला प्रोमो पाहून मी असं म्हटलं होतं की आईला असा कार्यक्रम होस्ट करायला मिळालं पाहिजे यार, काय मजा येईल हा कार्यक्रम होस्ट करायला. हे 2000 साली झालं. नंतर ती इच्छा म्हण किंवा ते एक इन्स्टिंक्ट म्हण किंवा ते इंट्युशन म्हण माझ्या मनात राहिलं. त्याच्यानंतर काही वर्षांपूर्वी हा कार्यक्रम मराठीत सुरू झाला आणि सचिन खेडेकरांनी तो मराठीत केला. त्याचा पहिला प्रोमो पाहिला आणि मी म्हटलं आईला हा कार्यक्रम कधीतरी होस्ट करायला मिळाला पाहिजे. पण एज ब्रॅकेट वेगळं होतं, वेगळ्या लॉजिकनी बच्चन साहेब काय किंवा सचिन सर काय यांना घेऊन तो कार्यक्रम करण्यात आला होता, कारण त्याचं लॉजिक वेगळं होतं. आणि मग एक दिवशी मला कलर्स मराठीमधनं फोन आला आणि वाहिनीचे प्रमुख अनुज पोद्दार सर त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणले की मिलना है और मिलके कुछ बात करनी है. आम्ही भेटलो आणि ते मला म्हणले की कोण होईल मराठी करोडपतीचं नवीन पर्व सुरू करतो आणि आमची अशी इच्छा आहे की तू ते होस्ट करावंस. आणि माझ्या नकळत माझ्या रिफ्लेक्समध्ये माझं डोकं, माझं मन आणि माझी जीभ ह्याच्यात काय ताळमेळ झाला मला कळलं नाही आणि माझं इन्स्टिंक्टिव्हली उत्तर आलं हो करूया ना, काही विचार न करता. तो आय गेस स्वप्नपूर्ती झालं माझ्यासाठी. ते फिलिंग स्वप्नपूर्तीचं आहे. 2000 साली जे स्वप्न पाहिलं होतं माझ्या आतल्या लहान मुलांनी ते आज पूर्ण होत आहे. तुझ्या आयुष्यात सुखाचा शुभारंभ झालेलाच आहे, कन्यारत्न तुला लाभलेला आहे आणि त्यानंतर आता या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सुख यावं या दृष्टीने हा शो येतोय. सर्वसामान्य लोक असणार आहेत तुझ्या समोर बसलेले हॉट सीटवरती. सो काय हे सगळं सुरू असताना सर्वसामान्य लोकांना भेटताना मनामध्ये काय एक भावना असते किंवा त्यांना सामोरं जाताना काय असतं? त्यांना तर स्वप्नील जोशी भेटणार आहे, ते एक त्यांच्या डोक्यात आहे, पण तुझ्या डोक्यात काय असतं? मी या प्रश्नाचं थोडं वेगळं उत्तर देईन तुला. मला लोक विचारतात की तू या कार्यक्रमासाठी तयारी काय करतोयस आणि तू काय वेगळं करतोयस या कार्यक्रमात. तर मी त्यांना असं सगळ्यांना सांगतो आणि हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे की या कार्यक्रमात तुम्हाला स्वप्नील जोशी अभिनेता, स्वप्नील जोशी स्टार, स्वप्नील जोशी फिल्म ॲक्टर हा दिसणारच नाही आहे. जसा समोरचा हॉट सीटवर बसलेला प्रेक्षक सामान्य माणूस असणार आहे तसं या बाजूला सूत्रसंचालक म्हणून जो मुलगा बसलेला असेल तोही स्वप्नील जोशी माणूसच असेल. आणि तो गिरगावात राहणारा झावबाच्या वाडीतला, लक्ष्मीबाईच्या चाळीतला मराठी मध्यमवर्गीय मुलगा असेल ज्याच्यावर मराठी मध्यमवर्गीय संस्कार आहेत आणि ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी गिरगावच्या चाळींमध्ये, गिरगावच्या खोल्यांमधनं छोटी छोटी स्वप्न पूर्ण होताना पाहिलेत, आयुष्य बदलताना पाहिलेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी, छोट्या छोट्या स्वप्नांसाठी लोक करत असलेल्या छोट्या छोट्या लढाया पाहिल्या आहेत. कधी कधी ती स्वप्न अपुरी राहिली होती त्याचं दुःख त्यांनी जवळून पाहिलं आहे. कधी कधी ती छोटी छोटी स्वप्न पूर्ण व्हायची त्याचा आनंद त्यांनी उपभोगला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो स्वप्नील या कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून येतोय. म्हणून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना
जसे समोर सामान्य माणसं असणार आहेत तशी या बाजूलाही सामान्य सूत्रसंचालकच असणार आहे. पहिल्यांदा मी कुठलंही होमवर्क न करता, कारण जेव्हा आपण ऍक्टिंग करतो, सिनेमात करतो, टीव्ही मालिकांमधनं करतो, तेव्हा आपण परकाया प्रवेश करतो. आपण कुठली तरी व्यक्तिरेखा कोणासारखं तरी वागतो, बोलतो, चालतो. पण इथे पहिल्यांदा मी माणूस म्हणून लोकांच्या समोर येण्याचा एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि मला खात्री आहे की मला करायला खूप मजा येणार आहे, कारण काही आडपडदा नसणार आहे माझ्यात आणि त्यांच्यात. मी माणूस म्हणून जसा आहे तसा त्यांच्यासमोर सादर होईन आणि म्हणून आय थिंक हा कनेक्ट वेगळा असेल. स्वप्नील जोशी आम्हाला बघायला स्वप्नील जोशी तुम्हाला मात्र ना, आम्ही स्वप्नील जोशीला कायम बघितलेलं एक तर रोमॅन्टिक हिरो जो आमच्या नजरेत आहे आणि आम्हाला तो खूप आवडतो. तर यामध्ये जेव्हा केबीसीचं अँकरिंग करत असताना अँग्री यंग मॅन ही एक इमेज तयार झालेली आणि त्यानंतर यावेळच्या करोडपती तू होस्ट करतोयस, तू सूत्रसंचालन करतोयस. सो रोमॅन्टिक फिलिंग असणारे काही याच्यामध्ये? माझे मित्र मला असं म्हणतात की तू पाढे म्हटलेस तरी ते रोमॅन्टिक वाटतात. सो त्यामुळे येस, रोमॅन्टिक फिलिंग असणारच आहे. मी आल्यामुळे ज्या माझ्या अनुषंगाने माझ्या स्वभावाचे जे गुणदोष आहेत त्याच्या हिशोबाने जो यंगनेस आला पाहिजे कार्यक्रमाला तो निश्चित येईल. म्हणजे हॉट सीटला काय म्हणणार आहेत, लाईफलाईन्सना काय म्हणणार आहेत, फोन अ फ्रेंडला काय नाव असणार आहे, आणि काय या सगळ्याच्या गमती जमती होणारच आहेत. आणि तुला रिव्हील नाही करायचं आता मी रिव्हील नाही करणार. थोडीशी तुमची उत्कंठा ताणून धरतो, कारण आता काही 3 ऑक्टोबर लांब नाही. आणि 3 ऑक्टोबर पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता तुम्ही मला कलर्स मराठीवर बघू शकता आणि तुम्हाला हळूहळू कळेल की या सगळ्याला काय आम्ही. तर त्या गमती जमती खूप आहेत. माझ्या येण्याने माझ्या इमेज बरोबर असोसिएट असलेल्या ज्या गमती जमती आहेत की हा मस्तीखोर आहे, हा मिश्किल आहे, हा रोमॅन्टिक आहे, ते सगळं असणारच आहे. पण त्यातला जो गाभा आहे, त्यातला जो आत्मा आहे, तो परत प्युअर सामान्य माणसाला भिडणारा असणार आहे. कधी असा हॉट सेटवर बसायची वेळ आली होती? कधी अशा प्रकारच्या क्विज कॉन्टेस्टला गेला असशील तू आता एवढ्या आयुष्यामध्ये कधी, तर तो अनुभव तुझा होता का? कधी केलाय अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय? नाही, कधीच. लॉटरी लागलीये कधी? नाही यार, कधीच नाही. आजपर्यंत जे काही केलंय ते मेहनत करून केलंय. लॉटरी कधीच लागली नाही. पण मी म्हटलं तसं, मी पहिला प्रोमो पाहिला होता आणि तेव्हापासून मला हॉट सीटवर बसायचं होतं. फक्त माझी हॉट सीट थोडीशी उजवीकडची होती आणि ते स्वप्न पूर्ण होतं. 3 करोड यावेळची जी अमाऊंट आहे ना, ती पण खूप मोठी आहे. 3रं पर्व आहे आणि विजेत्याला 3 करोडची लॉटरी लागणार आहे. लॉटरी नाही म्हणता येणार, खरं तर तो पुढे प्रवास आहे आणि त्या प्रवासात त्याला 3 करोड रुपये मिळणार आहेत. 1 करोड रुपयांनी जर अमुक प्रश्न सुटत असतील तर 3 करोड रुपयांनी त्याच्यापेक्षा जास्त मोठे प्रश्न सुटू शकतात आणि जास्त फायदा लोकांना याचा होऊ शकतो. ऑल्सो दुसरी गंमत अशी आहे की अमाऊंट, रक्कम जरी 1 करोडची 3 करोड केलेली असली तरी प्रश्न खूप वाढले नाही आहेत. अच्छा, 15 प्रश्न असायचे आणि 1 करोड ही रक्कम असायची. आता प्रश्न 16च आहेत. अच्छा, त्यामुळे 16वा प्रश्न जो आहे तो थेट 2 करोडच्या जम्पचा प्रश्न आहे. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर जर 1 करोड बरोबर आलं तर 16वा प्रश्न डायरेक्ट 3 करोडचा आहे. एका प्रश्नात 2 करोड रुपयांची जम्प आहे. सो मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग मूव्ह आहे. आणि कारण खूप मला नेहमी असं वाटतं की सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि जेव्हा तुम्हाला इतके पैसे मिळू शकतात आणि जेव्हा तुम्हाला इतके पैसे हक्काने मिळू शकतात, तुमच्या ज्ञानामुळे मिळू शकतात, तुमच्या मेहनतीमुळे, तुम्ही कष्ट करून तिथपर्यंत पोहोचलाय म्हणून तुम्हाला मिळू शकतात, त्यामुळे ते तुमचे न्याय्य पैसे आहेत. तर त्याचा उपयोग तुम्हाला खूप जास्त प्रकारे व्हावा आणि खूप जास्त पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम्स कमी व्हावेत. कारण कोणी कोणाचे प्रॉब्लेम सोडवू नाही शकत, पण आपण कमी नक्की करू शकतो, मदत करू शकतो. तर तो मदतीचा हात थोडासा मोठा असावा, या आय थिंक आशयातनं आलेली ही रक्कम. हॉट सीटवर कुणाला बघायला आवडेल? आता तू इतक्या जणींबरोबर आणि इतक्या कलाकारांबरोबर काम केलेलं आहे, सो अशी इच्छा अपेक्षा की कोणासोबत तरी हॉट सीटवरती खूप लोकांना बघायला आवडेल. मला सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, संजय जाधव, अंकुश चौधरी, रवी जाधव, महेश मांजरेकर, महेश दादा, नाना सर, खूप लोकांना हॉट सीटवर बघायला सगळेजण ऐकतात आणि सगळ्यांना ऍब्सोल्युटली. कारण या प्रत्येकाचं आपलं एक वलय आहे. या प्रत्येकाने आपापल्या परीने समाजासाठी इतकं केलंय की, कारण हॉट सीटवर बसणारा माणूस फक्त पैसे जिंकत नाही, तर नकळतपणे ना त्याची गोष्टही लोकांपर्यंत येत असते. त्याचा स्ट्रगल, त्याचा लढा, त्यांनी आजपर्यंत इथे पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न, हे सगळं. आणि हे खूप
ऊर्जा देणार आहे बघणाऱ्यांना पण. आणि ते लोकांपर्यंत या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींचं पोचावं किंवा महेश सर असतील, नाना सर असतील, ह्यांच्यासारख्या दिग्गजांची गोष्ट लोकांपर्यंत पोचावी अशी मनापासून इच्छा. आणि मला खूप आवडेल या लोकांना हॉट सीटवर बघायला. आणि त्याहीपेक्षा जास्त मला आवडेल महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसांना हॉट सीटवर बघायला. कारण मला असं वाटतं की खरे हिरो हे महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमधनं, छोट्या छोट्या खेड्यांमधनं दडलेली आणि ते आता तुला सर्वसामान्य प्रत्येक माणसं. एपिसोड गणित भेटत जाणार आहेत. Absolutely. मात्र याच्यामध्ये ना आम्ही आता जरी शो लॉन्च होतो आहे, भेटणार आहोत आपण नेहमीच, मात्र त्यामध्ये प्रोमोज जे तुमचे शूट झाले ना ते मस्त होते. म्हणजे आणि ते खूप उत्सुकता वाढवणारे होते. थँक्यू. सो काय त्याच्या मागे तयारी काय केली होती आणि कसे झाले promo? मला असं वाटतं की ह्याचं संपूर्ण श्रेय जे आहे ते कलर्स मराठीची OAP टीम असते, जे प्रोमोज वगैरे डिझाईन करतात त्या टीमला ह्याचं श्रेय जातं. कारण खूप सुंदर प्रोमोज जसं तू म्हणलीस. म्हणजे मी पण जेव्हा पहिला प्रोमो जेव्हा मी ऐकला होता स्क्रिप्टचा, तेव्हा मला पण असं वाटलं होतं की अरे क्या बात आहे. खूप दिवसांनी खूप खरा वाटला मला प्रोमो. म्हणजे फक्त ॲडव्हर्टाईज न होणं किंवा त्या मालिकेबद्दल किंवा त्या कार्यक्रमाबद्दल फक्त माहिती न देणं, तर ॲक्च्युली तो टच करणारा किंवा मनाला भिडणारा प्रोमो होता. तो टॅक्सीवाल्या मुलीचा प्रोमो आपण बघतो. आणि मला खूप मजा आली तो करताना आणि तो शूट करताना. कारण खरंच स्वप्नपूर्ती आहे ना. म्हणजे मला आठवतंय मी गिरगावात राहायचो आणि मी पहिली सायकल घेतली होती तेव्हा मी 3 दिवस झोपलो नव्हतो लहानपणी. कारण मला बाबांनी पहिली सायकल घेऊन दिली होती माझ्या वाढदिवसाला. सो या छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात ज्या आयुष्यभर तुम्ही आणि तुला विसरत ते नाही. रिलेट करता येईल Exactly. अनेक ठिकाणी. आणि Exactly. अगदी शेवटचा प्रश्न जाता जाता, पहिला रियालिटी शो करतोयस तू. याआधी तू अँकर केले असतील, अनेक शो केले असतील किंवा कार्यक्रम केले असतील. या शोसाठी, रियालिटी शोसाठी अँकरिंग करताना मनात काय आहे? काय तयारी करून तू समोरच्या सीटवर बसतोस? मी मगाशी म्हटलं तसं की काहीही तयारी नाही, हीच तयारी आहे. मी माणूस म्हणून जसा आहे तसा शोमध्ये तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अत्यंत प्रांजळ प्रयत्न करणार आहे. आणि मला खात्री आहे की मी बरा माणूस आहे. त्यामुळे लोकांना मला निश्चितच एक चांगला कलाकार हा कायम मनाने चांगला माणूस असतो आणि तोच बघायला मिळेल. थँक्यू सो मच. आणि मला खूप आवडेल. त्यामुळे तयारी काही नाहीये, फक्त खूप आतुरतेने वाट बघतोय तुमच्यापैकी अनेकांना माझ्यासमोर बसलेलं बघायची. आणि तुमची गोष्ट जाणून घेता घेता त्यातनं संपूर्ण महाराष्ट्राला जी ऊर्जा मिळेल त्यातली थोडी ऊर्जा मलाही मिळणार आहे. कारण मी ते माध्यम असणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी ऐकायच्यात, अनेक लोकांचं म्हणणं ऐकायचं, अनेक लोकांकडनं ऊर्जा घ्यायची, इन्स्पायर व्हायचं. आणि मी या सगळ्यासाठी उत्सुक आहे. 3 ऑक्टोबरपासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता फक्त कलर्स मराठीवर. त्यामुळे आपण स्वप्नीलला भेटू शकणार आहोत. या शोच्या माध्यमातून आपल्याला स्वप्नील जोशी बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणारा स्वप्नील आता स्वप्नील जोशी म्हणून आपल्याला भेटायला येणार आहे. स्वप्नील, खूप खूप धन्यवाद. तू चॅट कॉर्नरवर आज आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल. थँक्यू प्राजक्ता. आणि थँक्यू सो मच ABP माझा. आणि थँक्यू टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू. आज चॅट कॉर्नरवर वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या शनिवारी वेगळ्या कलाकारासह. बघत रहा ABP माझा.